कधी मुलीला गुलाब द्यायचा तर योग आला नाही, मात्र मी आज जातोय बुके घेऊन. राम राम मंडळी, भन्नाट गप्पामध्ये स्वागत आहे. आणि मी आज जातोय माझ्या लहानपणीच्या मैत्रिणीला भेटायला, कारण तिने पराक्रमच असा काहीतरी केला आहे. लवकर जायचं आणि ज्या ठिकाणी मला जायचं होतं त्या ठिकाणी मेट्रो नव्हती, मग म्हणून मी केला ऑटो. सकाळचे रस्तेसुद्धा मोकळे असल्यामुळं ऑटोवाल्या काकांनीसुद्धा रिक्षा भनान पळवला होता. मंडळी, माझ्या मैत्रिणीला सईला भेटायला जायचं कारण म्हणजे तिने लिहिलं आहे पुस्तक. हातात मी पुस्तक जेव्हा जेव्हा घेतो मी तर झोपा काढतो. मात्र बुक लॉन्चिंग इव्हेंटसाठी तिने मला मेसेज टाकला होता की नात करतो काय, यायलाच लागते. भेटवू नये म्हणून टाईमवरती गेलो आणि गेल्या गेल्यात झालं आमच्या सईचं दर्शन. हॅलो भन्नाट गप्पा पीपल. असं वाटत होतं एवढा मोठा कार्यक्रम आहे, उशीर नको व्हायला. मात्र गेल्यावर कळलं की मीच पहिला माणूस आहे जिथे गेलेलो होतो. पण काय का असे ना, कार्यक्रमाची थोड्या वेळाने सुरुवात झाली. स्टेजवर बघतो तर एक सुंदर मुलगी अँकरिंग करत होती. त्यानंतर आमची सई आली. तिने तिचे 2 शब्द मांडले. 2 शब्द म्हणत तिने 20 मिनटं तरी बोललीच. सोबत जे IAS IPS अधिकारी जे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले होते त्यांनी सुद्धा काही 2 शब्द बोलले. तुम्हाला माहिती आहे 2 शब्द कधीच 2 शब्द नसतात. And why this cover page? Why this title? There will be so many questions in your head. असेच वेगवेगळे प्रश्न माझ्या डोक्यात येत होते. तितक्यात बुक लॉन्च झालं आणि फायनली सईच्या पुस्तकाची पहिली झलक आम्हाला बघायला मिळाली. माझा तर अवतार खराब झाला होता, मात्र बुके देणं महत्त्वाचं होतं, कारण बुके देऊन फोटो काढायचा होता आणि त्याच्या मागे बॅकग्राऊंडला मला लावायचं होतं एक भारी असं गाणं. टू क्लोज टू लेट गो, टू फार टू होल्ड असं या पुस्तकाचं नाव आहे. नाव जरी मोठं असलं तरी पुस्तक तेवढं मोठं नाही. पुस्तक वाचायचा कंटाळा करणारी सई पुस्तक लिहिते. आणि तुम्हाला सगळ्यांना वाचायचं काय? जर तुम्हाला हे पुस्तक वाचायची आवड आहे आणि नेमकं आमच्या सईने या पुस्तकात लिहिलंय काय, पुस्तक कशाबद्दल आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट्समध्ये लिंक एवढं जरी टाकलात ना, तर तुमच्या DM मध्ये मी लिंक सेंड करेल. किंवा Amazon आणि फ्लिपकार्टवरती बुक अवेलेबल आहे, तर बुक तिथे तुम्ही परचेस करू शकता. लॉन्चिंग इव्हेंट झाल्यावर मेन काम ज्याच्यासाठी मी थांबलो होतो ते म्हणजे फुकटातलं खाणं. कुठे जरी गेलं तरी फुकटाचं खायचं सोडायचं नाही. चहा पिला, मस्त सँडविचेस खाल्ले, समोसे खाल्ले. लहान वयात सईची अचिव्हमेंट बघून अभिमान तर वाटतोयच, पण आता टेन्शन या गोष्टीचं आले की आता तिने मला आवर्जून सांगितले की पुस्तक वाचून तिला रिव्ह्यू द्यायचा आहे. मी तर पुस्तक वाचेलच, मात्र तुम्ही सुद्धा हे पुस्तक नक्की घ्या आणि नक्की वाचा.